संदीप यादव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. संदीप यादवला पाहिलं गेलं तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला प्रस्तावित आहे आणि एक चांगली खेळी दूर लांबच लांब षटकार खेचण्याचा कारनामा त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण खेळ मात्र विक्रोलियन्स या संघासाठी राहिला गेला. पावसाळी क्रिकेटच्या या हंगामामध्ये पहिल्याच चेंडूवरती विकेट मात्र प्रस्तावित केलं गेलं. निश्चितच आपण पाहिलं असेल कार्पेटच्या साहाय्याने ऑन साईडच्या दिशेने घेऊन काढलेला हा फटका. 2 धावा मात्र सहजरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. श्री गणेश केला जातोय. निश्चितच आपल्याला कुणालजी दाते यांनी सांगितलं की भुवनेश्वर कुमार या गोलंदाजाची आठवण करून दिली होती, तर तो पहिला खेळाडू असा ठरला होता ज्याने आपल्या करिअर मधील मोठा फटका केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. लंबांचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु चेंडू सरळ निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद. 2 चेंडू आणि 8 धावांची नाबाद खेळतोय. या मात्र मिस टाइम शॉट. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. किरण पवार कोणतीही चूक करत नाहीये. फ्रॉम रसायनी, पनवेल तालुक्यामधील रसायनी गावचा हिरा. तर निश्चितच आपण पाहतो सावळेगावची बुलंद तोफ मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे आणि सातत्यपूर्ण चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. किरण पवार हा गोलंदाज. धावसंख्या पाहिली गेली 8 धावा धाव फलकावरती. तर मैदानाच्या आतमध्ये येतोय योगेश वैद्य. योगेश केशव वैद्य मैदानाच्या आतमध्ये येतोय. सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट मात्र पाहिलं गेलं तर दोन्ही बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कोरेगाव मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या पाहिली गेली तर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. ज्या पद्धतीने आपण क्रिकेटमध्ये सौरव गांगुली याला पाहिलं, त्याचा जन्मदिवस सुद्धा 8 तारखेला होता 1972. यावर तर लोअर फुलटॉस चेंडू मोठा फटका केला जातोय. कव्हर 3 एक्स्ट्रा मेवट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. आपण पाहिलं युवराज सिंगने 6 चेंडू 6 षटकार लगावले होते क्रिस ब्रॉड या गोलंदाजाला. त्यावेळी मात्र एक लेग ग्लान्स केला होता. त्याच पद्धतीचा हा फटका होता. याही वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तो तर मात्र घेतलेल्या या दुहेरी धावा. त्या मात्र युवराज सिंगने लेग ग्लान्स केलं होतं. लेग साईडच्या दिशेने घेऊन काढलेला तो फटका होता, परंतु हा फटका जर का पाहिला असेल आपण मनीष याचा, तर तो निश्चितच मिड विकेट क्षेत्रामध्ये त्यांनी षटकार टोकला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. जाऊया डीजे कडे, ऐकूया सुंदर मधुर संगीत. धन्यवाद. अजयजी गोगावले, अतुलजी गोगावले या दोघी बंधूंच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त संगीत पाहत असतो. हेही संगीत मात्र अजयजी गोगावले यांच्या माध्यमातून आलंय आणि सुंदर संगीत मात्र डीजेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून विशेषतः आभार असणार आहेत. आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये कुणालजी दाते, मुंबईचा बुलंद आवाज आणि त्याच पद्धतीने नितीनजी काळन मात्र आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचंही समालोचन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत आपण पाहतोय. एका बाजूला पाहिलं गेलं तर विक्रोली आणि माऊली इलेव्हन या 2 संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. एक भव्यदिव्य क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपण पाहतो. रबर बॉल क्रिकेटचा भव्यदिव्य आयोजन कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत दिवसामध्ये काही सामने मात्र अजूनही शेष आहेत. अजून एक सामना आजच्या दिवसामधील शेष असणार आहे. तर नंतर एक मेगा फायनलचा सामना तुमच्या समोर येईल. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय फ्रँकी. गोलंदाजी मार्कवरती येतोय.
सुरेख क्षेत्ररक्षण यशाच्या पाठीमागे मात्र पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने आपण पाहायला मिळतोय ते जॉन्टी रोड्स याची आठवण होते. जॉन्टी रोड्स हा मात्र जगातील एक मात्र असा क्षेत्ररक्षक ठरला होता. त्याने 12वा खेळाडू घेऊन सुद्धा 7 झेल पकडले आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड त्याच्या नावावरती होता. टप्प्याचा जरूर चेंडू होता. शॉट ऑन गोल करण्याचा प्रयत्न, चेंडूने अतिशय उसळी घेतली आणि गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जॉन्टी रोड्स हा खेळाडू क्रिकेटमध्ये येण्याआधी हॉकी खेळायचा आणि त्याला मात्र हॅन्सी क्रोनिये याने मात्र हॉकी खेळताना पाहिलं. त्याला विचारलं तू क्रिकेट खेळशील का? तो म्हणाला आधी मला सांगा क्रिकेट काय असतं. त्यावेळी त्यांनी त्याला समजावलं. नंतर तो क्रिकेटमध्ये आला आणि एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका केला जातोय. चेंडू हवेमध्ये जरूर आहे परंतु मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. म्हटलं तर आगरी गोळ्यांचं निश्चितच या ठिकाणी जास्तीत जास्त वास्तव्य आणि निश्चितच एकवीर आई ही मात्र आराध्य दैवत जरूर आहे आणि त्यांचं संगीत मात्र वाजवलं जात आहे. धावसंख्या धावफलकामध्ये 24 धावा. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस 24 एप्रिल 1973 आणि 24 दिवसामध्ये तब्बल 5 मॅन ऑफ द मॅच मिळवण्याचा कारनामा त्यांच्या नावावरती जरूर आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंज ऑफ पेस जरूर केलं जात आहे आणि चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर होतात. त्या ठिकाणी पिंट्या जोशी जरूर येत आहेत. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या पद्धतीने आपण क्रिकेटमध्ये पाहिलं. बापू नाडकर्णी तब्बल 27 षटक 31 षटक हाताळले. 27 षटक निर्धाव टाकले आणि 5 धावा दिल्या होत्या. 12 फेब्रुवारी 1964 मध्ये मद्रास या ठिकाणी झालेला सामना होता इंग्लंड या संघाविरुद्ध. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. या मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसतोय. टप्प्याचा चेंडू जरूर आहे. अपेक्षापेक्षा उसळी मात्र चेंडू घेत नाहीये आणि विविधतेने नटलेली गोलंदाजी मात्र फ्रँकी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज मनीष याला मात्र जखडून ठेवलं जात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं जात आहे स्वातंत्र्यपूर्ण चांगली गोलंदाजी हाताळली जाते. पद्धतीने पाहायला मिळत आहे की सुरेख पद्धतीचा कामकाज या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहावयास मिळतोय. धावसंख्या स्थिरावली गेली आहे. अवघ्या 24 धावा धावफलकावरती आहेत. याही मला मात्र सुरेख पद्धतीचा फटका लेट कट स्क्वेअर कट चिलरेक चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला सरळ भिरकावून केलं जात आहे सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 28 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. महाराष्ट्र म्हटलं गेली तर संतांची भूमी आणि 28 धावा म्हटलं गेलं तर युगे युगे 28 विठेवर उभा माझा पंढरी राजा. आणि निश्चितच आपण पाहिलं संतांची भूमी संत ज्ञानेश्वर संत एकनाथ सोपान मुक्ताबाई असे संत महाराष्ट्रात होऊन गेले. महाराष्ट्रामध्ये आई जिजाऊ झाल्या. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजे झाले. महाराष्ट्रामध्ये संभाजीराजे झाले. महाराष्ट्रामध्ये गायकवाड लताजी मंगेशकर झाल्या. महाराष्ट्राने मात्र सचिन रमेश तेंडुलकर दिला आणि तो मात्र क्रिकेटचा देव म्हणून संबोधलं जातं. तर या क्रिकेटच्या खेळामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती भज्जी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हरभजन सिंग याचा गोलंदाजाबद्दल थोडीशी गोष्ट जरूर सांगेन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुनश्च सज्ज होतोय. खडतर प्रवास हा मात्र हरभजन सिंगचा राहिला गेला होता. गोलंदाजी मार्कवरती भज्जी हा येतोय. धावसंख्या 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी भज्जी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या मात्र समोरच्या दिशेने घेऊन काढलेला हा फटका क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दिवेक्षक कव्हर रिजन मध्ये मयूर दातीलकर याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि क्रीडाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 29 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. ज्या पद्धतीने हरभजन सिंग हा गोलंदाज आपण पाहिला तर क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर एक मोठा ड्रॉप लागला. त्यानंतर क्रिकेट पासून काही काळ बाहेर
ऑस्ट्रेलियाचा टूर साठी त्याला निवडण्यात आला ऑस्ट्रेलिया संघ. मात्र भारत दौऱ्यावरती येत होता आणि त्यानंतर त्याने मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी मधील हॅट्रिक सुद्धा मिळवली होती. त्यानंतर एक टर्निंग पॉइंट त्याच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळालं होतं. तर अवांतर स्वरूपाचा चेंडू येतोय, डावी अशी सोडून जाणारा हा चेंडू. अतिरिक्त स्वरूपाची गोलंदाजी, धावसंख्या मात्र एकेरी धावेच्या पुढे सरसावली जाते. 30 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाज पुनश्च सज्ज. यावेळेला मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला जातो, शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु बॅटच्या पाठामध्ये चेंडू काही येत नाहीये. यष्टांच्या पाठीमागे यष्टी रक्षकाकडून झालेली चूक आणि चेंडू मात्र पहिल्या क्षेत्रामध्ये उचलला जाणार. अवंत स्वरूपाच्या येणाऱ्या या 3 धावा, वाईट +2 असा बोनस पाहायला मिळतो. धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र लगावली गेली. 33 धावा धावफलकावर गेल्यात. 33 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाज पुनश्च सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. होती मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र मोठा फटका बॅक फूट वरती आला, वेट ट्रान्सफर केलं आणि चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चेंडूवरती मोठी फटकेबाजी लगावली जाते आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँडर फलंदाज म्हटलं की क्रिस गेलची आठवण होते आणि क्रिस गेल म्हटले गेले तर ऑस्ट्रेलियाच्या निश्चित वेस्ट इंडिजच्या जमायका या शहरापासून बिलॉंग करणारा हा खेळाडू. सर्वाधिक अतिशय जलद धावसंख्या लगावण्याचा कारनामा T20 मध्ये त्याने नोंदवला आणि T20 मध्ये तो कारनामा मात्र मोडीत सुद्धा आला. जेव्हा मात्र तामिळनाडू या ठिकाणी झालेली स्पर्धा जी चालू आहे T20 प्रीमियर लीग, त्याच्यामध्ये त्याचा विक्रम मोडीत काढला गेलाय. सर्वाधिक जलद शतक सुद्धा लगावले गेले. तर क्रिस गेल हा खेळाडू आपण पाहिलं तर क्रिस गेल याचं आयुष्यही थोडं खडतर राहिलंय. सुरुवातीच्या काळामध्ये मात्र रस्त्यावरती बॉटल वेचून मात्र आपलं आयुष्य चालवत होता. दुपारचं जेवण मात्र मिळवण्यासाठी कुठे ना कुठेतरी चोरी जरूर करावी लागायची. एका पत्र्याच्या घरी मात्र तो राहत होता. एका टीनचं बनवलेलं घर होतं त्याचं. तर नंतर त्याच्या आयुष्यामध्ये क्रिकेट आला आणि क्रिकेट नंतर त्याचं घर जर पाहिलं जरूर सांगेन या मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. बॅटची काढा जरूर घेतली गेली. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू येस बाईज अथवा लेग बाईज, तर बाईज अथवा लेग बाईजच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या दुहेरी धावा धावसंख्या पुढे सरसावली जाणार. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. तब्बल 41 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती भज्जी पुनश्च सज्ज होतोय. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला मात्र झकडून ठेवलं जात आहे. कोणताही मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. क्रिस गेल याने मात्र आपल्या बायोपिक मध्ये ही सर्व कहाणी सांगितली होती आणि त्याने म्हटलं होतं की जर माझ्या आयुष्यामध्ये क्रिकेट आला नसता तर आजही मी त्याच ठिकाणावरती जरूर असतो. तो मात्र जमायकाचा असणारा वेस्ट इंडिजचा देशाचा क्रिकेटपटू जरूर पाहायला मिळतो. तो गोलंदाजी मार्कवरती मैदानाच्या आतमध्ये भज्जी पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर या मात्र मनीष स्ट्रायकरवरती जरूर आहे. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या ऑन साईडच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका. विविध क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण फटकेबाजी जरूर केली जाते. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाणार. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि चालू असलेला सामना आपण पाहिला गेला तर महिल 11 आणि विक्रोली या 2 संघांमध्ये, माऊली 11 डोंबिवली या 2 संघांमध्ये रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती भज्जी पुन्हा सज्ज होतोय. धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत. रबर बॉलची क्रिकेटचा रंगारंग क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय. विक्टरी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2017. गोलंदाज सज्ज. टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. योगेश वैद्य यांची खेळ संपुष्टात. षटक मात्र तिसऱ्या संपुष्टात येते.
मैदानाच्या आतमध्ये एक मोठा विकेटचं पतंग होत आहे. फलंदाज तंबूच्या अस्त्राला योगेश वैद्य यांची काही संपुष्टात येते. तर शंतनू हा फलंदाज मैदानाच्या हातमध्ये येतोय. शंतनू जलपूर हा फलंदाज मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळतोय. सातत्यानं चांगलं क्रिकेट, चांगली गोलंदाजी, एक अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असते. आपण पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटकडे जर का वळलात तर मित्रांनो अमोलजी मात्र सातत्याने सलामीवीर मात्र येत असतात, सलामीला येत असतात. परंतु यावेळी मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण जास्तीत जास्त स्पर्धा पाहतोय. विक्रोली 2 मोठे विजय नोंदवले गेले, 2 मोठ्या ट्रॉफीज वरती आपलं नाव कोरलं गेलं, 2 मोठ्या स्पर्धेमध्ये रनर अप हा संघ राहिला. परंतु या कोणत्याही स्पर्धेमध्ये आपल्याला अमोलजी मात्र कधी सलामीला येताना पाहायला मिळाले नव्हते. सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट, एक कॅप्टन कूल म्हणून जास्तीत जास्त त्यांना संबोधलं जातं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना मात्र गौरवण्यात जरूर येतं. तर मैदानाच्या हातमध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रथमेश. शंतनू जलपूर हा फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये येतोय. चालू असलेला सामना आपण पाहतोय माऊली 11 आणि विक्रोलेन्स तर कैलाशी पोळसर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या डान्सर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक याचं स्वागत आहे. तर चालू असलेली स्पर्धा विक्टरी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2017 पर्व 2 चालू असलेला सामना, क्वार्टर फायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये या इनिंग मधील या पहिल्या सत्रामधील शेवटचा षटक घेऊन प्रथमेश हा फलंदाज येतोय. प्रथमेश पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 6 चेंडूंचा खेळ शेष असणारा या इनिंग मधील या सत्रामधील धावसंख्या 42 धावा, जास्तीत जास्त मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि एक फाउंडेशन चांगलं रचलं गेलं. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या. तर प्रथमेश शेवटचं षटक घेऊन या इनिंग मधील सज्ज. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक दिशेवरती प्रयत्न निश्चितच गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो. प्रथमेश याचा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. सातत्यपूर्ण चांगली गोलंदाजी, गतीवरती वेगावरती भरही देतोय आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी ही पाहायला मिळते. या मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटची कडा घेतली आहे आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बच्ची याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जाणार. तोडवर मात्र घेतलेल्या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 44 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये मनीष याच्या बॅटमधून चांगली फलंदाजी आणि याही सामन्यामध्ये जर का पाहिलं गेलं तर सातत्यपूर्ण चांगला खेळ मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर 27 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय मनीष. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. या मात्र सुरेख फटका केला जातो. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाणार, तोडून मात्र घेतलेली या एकेरी धावेच्या मदतीने प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून फेकी केली जाते. तदून मात्र घेतलेली एकेरी धावेवरती समाधान मानावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावे सलामी मैदानामध्ये दाखल झाला होता आणि चांगली क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 28 धावेवरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय हा फलंदाज. आता मात्र शेवटच्या मुख्याच्या श्रेणी मोठी फटकेबाजी करणं तितकंच गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च सज्ज. ह्या वेळेला मात्र बॅटची कडा जरूर घेतली जाते. यशच्या पाठीमागे यष्टीरक्षकाचा वेग चेंडूने घेतला आणि सुरेख पद्धतीचा झेल मात्र पिंट्या जोशी यांच्या माध्यमातून पकडला जातो. विकेटचं पतंग. धावसंख्या पाहिली की धन्यवाद. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या पाहिली गेली तर लगावली गेली आहे. तब्बल धावसंख्या धावफलकावरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय तुषार शिंदे उर्फ स्वेडी. मैदानाच्या आतमध्ये येतोय. घाटकोपर पटवाडी परिसरामधील असणारा हा खेळाडू तुषार शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या षटकामध्ये मोठी लांब षटकार लगावले जाणार की काय पाहण्यासाठी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. याची डोळी. या मात्र चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फ्रँकी कोणती चूक करत नाहीये. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा हादरा.
धन्यवाद इझी, धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 46 धावा धावफलकावरती आहेत. 47 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असणार आहे. 46 धावा धावफलकावरती 47 धाव्यांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असणार. तर या षटकामध्ये प्रथमेश याने अवघ्या 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं गेलं. तर पुढच्या इनिंग मध्ये, पुढच्या सत्रामध्ये काय घडेल, काय बिघडेल, मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक अकोले का हाल पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो कुणालजी दाते यांना. मी मात्र तुमच्याकडून रजा घेतो. कुठे जाऊ नका, पाहत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. कामोठीच्या मैदानावर लगवलेलं अर्धशतक, त्यानंतर गाजवलेल्या सर्व ट्रॉफ्या किरण पवारच्या जीवनामधल्या अविस्मरणीय ट्रॉफ्या राहिल्यात यंदाच्या सत्रामध्ये. अतिशय चांगला खेळ त्याने उरण परिसरामध्ये, रायगड परिसरामध्ये दाखवला, कल्याण डोंबिवली ठाणे परिसरामध्ये दाखवला. तो खेळाडू मैदानामध्ये खेळतोय किरण पवार आणि त्याच्या समोर विक्रोली संघाचा गोलंदाज सज्ज होईल कमल. या कमलने मात्र मागच्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं होतं. मला वाटतं शेवटचं षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने. बरोबर फुलर लेनची गोलंदाजी या कमलने दाखवली होती, परंतु त्याच्या समोर आहे किरण पवार, मॅन फ्रॉम सावळे, रसायनी सज्ज होत असताना अमोल म्हात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल एक चतुर चालक कर्णधार क्षेत्ररक्षणाची सजावट करताना. डीप कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिंगणाच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण तुम्ही अनुभवताय. गोलंदाज तयार कमल, लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेला,
आणि तुम्ही पाहू शकाल शॉर्ट ऑन पूल, परंतु सरळ बॅटने इथे बॉल जातोय सरळ लॉंग ऑफच्या दरम्यान. निशांतभाई शिवळकर मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये एका धावेने इथे खातं उघडलं जातंय. श्री गणेशा इथे केला जातो किरण पवारच्या बॅट मधून. या मॅच मध्ये टार्गेटचा विचार केला तर 47 धावा आणि मगाशी कयास लावत होते अनेक प्रेक्षक देखील. टॉस जिंकल्यानंतर इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रमोद म्हात्रे देसाई त्याचबरोबर पिंट्या जोशी अशा कर्णधारांच्या माध्यमातून हा निर्णय पहिल्याच बॉलवर मात्र सार्थ ठरला, कारण पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली होती आणि झेलचीच्या रूपात एक चांगला खेळाडू बाद झाला होता. त्यानंतर मात्र एका पाठोपाठ विक्रोलियन संघाचे फलंदाज बाद होत गेले आणि त्याचमुळे की काय अतिशय छोटं टार्गेट आपल्या समोर पाहायला मिळते. परंतु हे छोटं टार्गेट कधीही विक्रोलियन्स टीमचे गोलंदाज मोठं करू शकतात, एवढी खासियत आहे या टीम मध्ये. पाहूया गोलंदाज कमल यावेळेला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीसाठी कैलाश भांडे तयार फलंदाजीसाठी. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आला अमोल म्हात्रे यांच्याकडून. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक निशांतभाई शिवळकर. तुम्ही पाहू शकाल ऑन साइडला पॅक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 5 क्षेत्ररक्षक ऑन साइडला लगवण्यात आलेत, त्यामुळे ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट ऑन साइडला पॅक. यावेळेला फुलर लेनचा चेंडू तुम्ही पाहू शकाल. मी मगाशीच म्हटलं होतं या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळलं, इम्प्रेस केलं आणि तशीच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी या ओव्हर मध्ये देखील दाखवताना दिसतोय हा कमल. आणि अनेक खेळाडू मी पाहिलेत मुंबई नगरीमध्ये खेळत असताना ज्या खेळाडूंनी छाप सोडली आहे हे डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. त्यामध्ये जर विचार केला तर डीएन नगर अंधेरी परिसरातला अनिकेत सानपला तुम्ही पाहिलं उमर 11 अंधेरी टीम मध्ये. फुलर लेनचा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी. एक धाव कैलाशी पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे कैलास होता, परंतु किरण पवारने त्याला मात्र निश्चितच थांबवलंय. एका धावेने कैलास खातं पुढे सरसावतंय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. दोन्ही फलंदाजांनी इथे स्वतःचं खातं उघडले. 2 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात आणि तुम्ही पाहू शकाल किरण पवार यंदाच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर मागच्याच महिन्यामध्ये या खेळाडूचा वाढदिवस संपन्न झाला आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळवला होता होळेगावच्या मैदानावर. अर्धशतक बॅट खाली ठेवून त्याने षटकार लगवला होता आणि ती मात्र व्हिडिओ क्लिप प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आली होती. असा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय किरण पवार, मॅन फ्रॉम सावळे रसायनी. परंतु त्याच्या समोर तेवढाच ताकदीचा गोलंदाज कमल सज्ज होतोय, तेवढ्याच ताकदीचा संघ विक्रोली सज्ज होतोय. अशाच मोठमोठ्या टुर्नामेंट मधून हे खेळाडू निवडले जातात मोठमोठ्या स्पर्धांसाठी, त्यापैकी हा किरण पवार. आखो टप्प्याचा चेंडू होता, यावेळेला किरण पवारच्या बॅट मधून हमला आणि ते मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या वरतून. 6 धावांसाठी षटकार. पहिलं षटक इथे मात्र प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 12. त्यामध्ये चांगली बॅटिंग करत असताना किरण पवार आपल्या टीम साठी खूप चांगले स्ट्रोक दाखवले. यावेळेला तुम्ही पाहिलं असेल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध एक चौकार, त्याचबरोबर लॉंग ऑफच्या वरतून एक षटकार. कमल थोडंसं बॅकफुटवर आहे परंतु कमबॅक करावं लागेल. अमोल म्हात्रे सातत्याने प्रोत्साहन देत असताना आपल्या गोलंदाजासाठी यष्ट्यांच्या मागून या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय कमल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तुम्ही पाहू शकाल थर्ड मॅन वरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते किरणच्या माध्यमातून. अंपायरचा सिग्नल येतो इथे. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावर लागली आतापर्यंत 13 धावा. 13 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा म्हणजे अजूनही 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये अतिशय रोमांचक परिस्थितीमध्ये हा सामना
अमोल म्हात्रे यांच्याकडे अतिशय चांगले गोलंदाज आहेत. मग त्यामध्ये आपण विचार केला तर गिरीश खोचरेकर, राहुल वराडकर सारखा गोलंदाज. गिरीश मला वाटतं आज ही मॅच खेळण्यासाठी सज्ज नाहीये, परंतु राहुल वराडकर नावाचं अस्त्र अमोल म्हात्रे यांच्याकडे अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. पाहूया अमोल म्हात्रे कुणाकडे जात आहेत, कारण सध्या सल्ला मसलत चर्चा होत असताना दिसते. योगेश वैद्य तिथे आलेले आहेत. पाहूया अमोल म्हात्रे कोणाकडे जातील, परंतु तोपर्यंत ऐकूया डीजे मुच्चो यांच्याकडून एक सुमधुर संगीत. राहुल रॉय हा देखील एक नामवंत गोलंदाज आहे. राहुल रॉय पाहूया आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय का किरण पवारच्या विरुद्ध, कारण वाढदिवसाच्या निमित्त जी स्पर्धा ओवळे गावामध्ये पार पडली होती त्या स्पर्धेमध्ये लगवलेला अर्धशतक मिळवलेला मालिकावीरचा पुरस्कार हा देखील उल्लेखनीय कामगिरीचा आलेख वाढवणारा होता किरण पवारचा. पाहूया या मॅच मध्ये किरण पवार कशा प्रकारची खेळी करतोय. 2 एक षटकार एक चौकार तर त्याने लगवलाय. फुलर लेनचा चेंडू, पहिला चेंडू राहुल राय याचा बरोबर ब्रह्मास्त्र वापरलं. फुलर लेनचा चेंडू जखून ठेवलं इथे किरण पवारला. पहिल्या चेंडूवर फक्त 1 धाव. इथे येत असताना संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. 14 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात या मॅच मध्ये. आपण विचार केला तर विक्टरी स्पोर्टच्या माध्यमातून या दुसऱ्या वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि या स्पर्धेमध्ये लाईव्ह कव्हरेज तुम्ही पाहू शकाल आपल्या टीव्ही सेटच्या माध्यमातून, लॅपटॉपच्या माध्यमातून, आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन च्या माध्यमातून, जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या अतिशय चांगलं कार्य जीटीसीचं राहिलंय. ग्लोबल टेनिस क्रिकेटचं आणि या वेबसाईटने देखील प्रत्येकाच्या मनात घर केलंय डोंबिवली परिसरामध्ये आपण विचार केला तर. जल्पेश भोईर, आशिष सूरज यांच्या माध्यमातून ही वेबसाईट प्रस्थापित करण्यात आली आणि अतिशय चांगलं कार्य ते करतात. यावेळेला लॉंग ऑफला अतिशय जजमेंट चांगलं होतं, चांगला झेल टिपण्यात आला आणि कैलाश इथे मात्र खेळीचा अंत होतो. पहिला गडी मात्र बाद होतोय. चार धावा किरण पवारच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावा होतात 18 धावा. 18 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात आणि मला नुकतीच माहिती मिळाली मोठागाव संघाच्या माध्यमातून 2 वेळा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जिंकण्यात आला आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र 2 वेळा ती मालिका वीराची कार मात्र निलेश म्हात्रेला मिळाली. आखो टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहू शकाल. एक आगळा वेगळा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या आकार घेते आणि मात्र धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात 19. सेवक साठी हा महत्वपूर्ण आकडा नेहमीच मानला जातो 19, कारण सेवकच्या माध्यमातून जर विचार केला T20 मध्ये 119, ओडीआय मध्ये 219 आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल टेस्ट क्रिकेट मध्ये 319 धावा हा त्याचा बेस्ट आहे. आतापर्यंत 19 धावा फलकावर लागल्यात. किरण पवार सध्या मैदानामध्ये खेळतोय. संघाची धावसंख्या 19 आहे. षटक क्रमांक चालू आहे. दुसरं टार्गेट आहे 47 धावांचं. आता मात्र चांगला फटका इथे पाहायला मिळतो. एक ब्लाइंड स्ट्रोक, परंतु मिड विकेटच्या दरम्यान ट्रॅव्हल होतोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. किरण पवार साठी दुसरी संधी इथे पाहायला मिळते. 2 धावा किरण पवार पूर्ण करतोय. 21 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. षटक क्रमांक राहुल रॉय याचं हे दुसरं चालू असताना तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगली गोलंदाजी राहुल रॉय याची, कारण पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 13 आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत विचार केला तर संघाची धावसंख्या 21, म्हणजे आतापर्यंत धावा दिल्यात 8. 5 बॉल मध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, म्हणजे रबर बॉल मध्ये अतिशय चांगली इकॉनॉमी मानली जाते. कारण जर विचार केला रबर बॉल स्पर्धेचा तर 12च्या आसपासची सरासरी इकॉनॉमी जर ठेवली तर गोलंदाजी चांगली मानली जाते. पाहूया गोलंदाज तयार. यावेळेला चांगला फटका किरण पवारच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या वरून हवाई हल्ला. चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू डीजे. आता मात्र निश्चितच डिंग चिका करायला लावू शकतो किरण पवार. तशीच फलंदाजी तो करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु अमोल म्हात्रे यांची प्रतिष्ठा पणाला आहे. अमोल म्हात्रे यांची कल्पकता इथे लावावी लागेल. अमोल म्हात्रे यांना युक्ती लढवावी लागेल, कारण ही स्पर्धा देखील त्या दर्जाची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज केला जाईल गोलंदाज, परंतु संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर लागली आतापर्यंत 27. म्हणजे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 20. अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवर. अमोल म्हात्रे यांच्या माध्यमातून अक्षयकडे हे षटक सोपवण्यात आलंय. महत्वपूर्ण मॅच आहे. जिंकणारा संघ लगेचच खेळेल द्विशा 11 डोंबिवली म्हणजेच उमर 11 अंधेरी संघ सज्ज आहे सेमीफायनल खेळण्यासाठी. अतिशय चांगला खेळ दाखवला दोन्ही मॅच मध्ये. उमर 11 द्विशा 11 डोंबिवली या संघाने या स्पर्धेची सेमीफायनल गाठली. काल झालेल्या स्पर्धेमध्ये भिवंडी 11 जयेश पाडेल, राजू बोगा, भावेश पवार यांच्या संघाने मात्र निश्चितच या स्पर्धेची फायनल गाठलेली आपल्याला पाहायला मिळते. दीपेश माळी मानकोली अतिशय चांगला खेळाडू, त्या खेळाडूने मात्र अतिशय चांगली बॅटिंग इथे दाखवली होती. दापोड्याचे खेळाडू त्या टीम मध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत. मुरबाडचे खेळाडू काही त्या टीम मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. आज आपण विचार केला तर फायनल थोड्याच वेळात आपल्या समोर इथे चालू होईल. गोलंदाज तयार अक्षय. यावेळेला मयूर दातीलकरने चढवला हल्ला. चेंडू मात्र सरळ जातोय. लॉंग लेगच्या वरून स्वीप केलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. पहिल्यांदा मी खार्डी इथे ज्यावेळेस समालोचन करण्यासाठी आलो होतो, मयूर दातीलकरचं क्षेत्ररक्षण मी अनुभवलं होतं. त्यानंतर मी त्याची बॅटिंग अनुभवली होती. त्यानंतर मी याच मैदानावर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मयूर दातीलकरचा खेळ पाहिला आणि आज पुन्हा एकदा त्याच आठवणी जाग्या करताना या मैदानामध्ये मयूर दातीलकर पुन्हा एकदा तोच जज्बा, तोच जोश आणि तोच जल्लोष दाखवताना आपल्या टीमसाठी. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, कारण त्याला माहिती होतं पॉइंटचा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवलाय. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेत लगत जातोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा चौकार. संघाची धावसंख्या आतापर्यंत 37, 10 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश पाटील सध्या खुश आहेत आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवर. त्याचबरोबर प्रमोद म्हात्रे खुश आहेत. अकोटप्प्याचा चेंडू तुम्ही पाहू शकाल. लगवायचा होता फाईन लेगला, मात्र चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स थर्ड मॅनच्या दिशेने. 1 रन कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र मयूर दातीलकरच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या डबल बरोबर 39 या आकड्यावर. 8 धावा अजूनही करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी माऊली एंटरप्राइजेस या संघाला. या संघात अतिशय उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय, परंतु अजून देखील अमोल म्हात्रे हार मानणाऱ्यापैकी कर्णधार नाहीयेत. अजून देखील ते झगडतायत. म्हणूनच नेहमीच म्हटलं जातं शेवटच्या श्वासापर्यंत लढणं काय असतं ते अमोल म्हात्रेंनी क्रिकेट जगतामध्ये दाखवलंय. आणि शेवटपर्यंत लढणारा संघ यंदाच्या सत्रामध्ये आम्ही पाहिला विक्रोली आणि खूप चांगली भूमिका राहिली अमोल म्हात्रे यांची. तुम्ही पाहू शकाल अजून देखील ते झगडतायत या मॅच मध्ये. त्यांना माहिती आहे की कुठल्याही क्षणी कमबॅक होऊ शकतं आम्हाला जर 2 विकेट्स इथे मिळाल्या. मयूर दातीलकरची विकेट आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर किरण पवारची विकेट, परंतु 2 मोठे फटके मॅच संपून देखील जातील. आता मात्र सुरेख गोलंदाजी. कमबॅक इथे झालंय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल प्रेशर निर्माण करेल इथे कुठेतरी माऊलीवर, परंतु इथे मात्र मी म्हणेन संघाची धावसंख्या आतापर्यंत 39 वर. 47 करायच्यात, 39 झाल्यात म्हणजे अजूनही 8 धावा करायच्यात. बॉल असतील 8 चेंडू 8 रन. अशी मॅच अनेक वेळा रोमहर्षक परिस्थितीमध्ये जातात. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. आता मात्र पाहू शकाल पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल अवांतर रूपात भर पडते. संघाच्या खात्यात भर पडली आणि इथे मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावते. तर व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र दिला जाईल. अमोल म्हात्रे यांनी लगेचच निर्णयाचं स्वागत केलंय. हीच खासियत आहे या खेळाडूच्या बाबतीत. आम्ही सातत्याने पाहिले अमोल म्हात्रेच्या बाबतीत जिथे जिथे प्रवास राहिलाय विक्रोली टीमचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राऊंड विकेट. यावेळेला एक आगळा वेगळा स्ट्रोक पाहायला मिळते. स्ट्रोक साठी जागा बनवली, गॅप निवडली, परंतु एकच रन मिळाली ते मयूर दातीलकरला. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वर.
क्रिकेट आणि कर्णधार याचं अतिशय जवळचं नातं राहिलंय सातत्याने, कारण कर्णधार एक तारणहार, कर्णधार एक नेता म्हणून, कर्णधार एक दिशादर्शक म्हणून मानला जातो क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर. आणि कर्णधार अमोल म्हात्रे सारखा असेल तर या गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. अनेक कर्णधार मी देखील अनुभवले त्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये, त्यामध्ये अमोल म्हात्रे सातत्याने अग्र मानांकित राहिलेत माझ्यासाठी देखील. पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, बॅकफुटला गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली, चेंडू मात्र सरळ जातोय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा पलीकडे. 4 रन. 12 महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे. थँक्यू डीजे, थँक्यू. अतिशय चांगली घातक फलंदाजी ते दाखवली दोन्ही फलंदाजाने. मयूर दातीलकरने मन जिंकली, किरण पवारने पुन्हा एकदा तोच उत्साह दाखवला, तेच टेम्परामेंट दाखवलं, तशीच बॅटिंग इथे दाखवली ज्याप्रमाणे त्याचं नाव आहे. अतिशय चांगला खेळ. फक्त 2 धावा इथे करायच्यात. गोलंदाज येतोय अमोल म्हात्रे स्वतः गोलंदाजच्या भूमिकेमध्ये. अमोल म्हात्रे यांना मी पाहिलं होतं स्वर्गीय संजय पाटील अंकल स्मृती चषकामध्ये गोलंदाजी करत असताना. अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली होती तिथे देखील. अशाच परिस्थितीमध्ये 2 ते 3 धावांची आवश्यकता असताना क्लोज नेली होती मॅच, परंतु इथे मात्र मॅच कदाचित संपण्याचा इशारा अंपायरचा येईल आणि हा सामना जिंकलाय माऊली एंटरप्राइजेस डोंबिवली. वेल प्लेड बॉयज. आणि या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये ते दाखल होत आहेत. टॉस साठी यायचंय. विशा 11 डोंबिवली, उमर 11 आणि माऊली एंटरप्राइजेस.